मित्रांनो, आज आपण 2011 ची जनगणना आणि त्याच्यावर आधारित क्वेश्चन जे आहेत प्रत्येक एक्झामला येतात ते पाहणार आहोत। तर आता आपली 2021 ची जनगणना झालेली नाही कोविड-19 मुळे, त्याच्यामुळे आपल्याला क्वेश्चन पण 2011 च्या जनगणनेनुसारच येतात। तर पाहूया आपण त्याच्यामध्ये आपण भारत आणि महाराष्ट्र दोन्ही पाहणार आहोत। त्याच्यामध्ये सर्वाधिक राज्य कोणतं आहे, सर्वात कमी कोणतं आहे ते पण पाहणार आहोत। तर बघा, पहिला जो क्वेश्चन आहे प्रश्न असतो आपल्याला, एकूण लोकसंख्या किती आहे आपल्या भारतामध्ये। आपण ही जनगणना म्हणतो 2011 ची, मग एकूण लोकसंख्या आहे 121.09 कोटी आणि महाराष्ट्रामध्ये विचार केला तर ती आहे 11.24 कोटी। आणि याचा आपण सर्वाधिक राज्य कोणतं आहे लोकसंख्येच्या याच्यामध्ये तर उत्तर प्रदेश आणि सर्वात कमी लक्षद्वीप आहे। आता दुसरा प्रश्न आहे राष्ट्रीय वाढ दर म्हणजे 10 वर्षामध्ये 2001 ते 11 मध्ये तर आपल्या भारतामध्ये 17.7% वाढ झाली, महाराष्ट्रामध्ये 16% आणि सर्वाधिक राज्य आहे दादर नगर हवेली आणि सर्वात कमी आहे नागालँड। आता पुढे तिसरा प्रश्न आहे लोकसंख्या घनता जी आहे भारतामध्ये 382 आहे, महाराष्ट्रामध्ये 365 आहे, ही प्रति चौरस किलोमीटर घनता आहे आणि सर्वाधिक राज्य आहे दिल्ली, सर्वात कमी आहे अरुणाचल प्रदेश। आता लिंग गुणोत्तर म्हणजे 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण जे आहे तर आपल्या भारतामध्ये 943 आहे, महाराष्ट्रामध्ये 929 आहे, सर्वाधिक राज्याचा विचार केला लिंग गुणोत्तरामध्ये केरळ जास्त आहे आणि कमी दमण आहे। तर पुढे आहे पाचवा क्वेश्चन बाल लिंग गुणोत्तर। बाल लिंग गुणोत्तर जे आहे 0 ते 6 वयोगटामध्ये मोजलं जातं। तर भारतामध्ये 918 आहे आणि महाराष्ट्रामध्ये 894 आहे, सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये आहे, सर्वात कमी हरियाणा राज्यामध्ये आहे। आणि साक्षरता दर जो आहे आपल्या भारताचा विचार करता 72.98% 2011 च्या जनगणनेनुसार आहे आणि महाराष्ट्रामध्ये 82.34% आणि सर्वाधिक साक्षर राज्य विचारलं तर आपलं केरळ आहे, सर्वात कमी आहे बिहार। अशा पद्धतीने कोणताही एक्झामला एक क्वेश्चन याच्यावर फिक्स असतो, एवढा चार्ट पाठ केला तर तुमचा क्वेश्चन कोणताही चुकणार नाही। थँक्यू।